चला बॅट्समन येऊ द्या मैदानात. सुरुवात करतो आपण लढतीला लगेचच. तर शुभ आगमन इथे होत असताना वाकळण संघाचे विक्रमादित्य गोलंदाज आणि प्रवीण गायकर सरांनी त्यांना दिलेली उपमा ना दांडा ना सेंडा डायरेक्ट बुंदा मोतीराम शेठ भुईर यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर आणि खारबावचे एक गुणवंत क्रिकेटर सूरज यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थानपूर्ण व्हावं. चला फिल्डिंग पोझिशन सेट करा. राहुल भोपी हरिग्राम यांचं देखील इथे आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. राहुल भोपी यांचे ते जावे आहेत खरं तर भाऊजी, त्यांचं हार्दिक स्वागत करूया. तर शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा जय हनुमान कामोठे अशी लढत. दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. चला मॅच सुरू करूया आता आपण. फिल्डिंग लावून घ्या भिंगारी प्लीज. कामोठे संघाने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली. फलंदाजीसाठी सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत विलास कांबळे अर्थात बारक्या कांबळे बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. नॉसक एनकडे सोनू सज्ज होत असताना सोनू पाटील आणि त्यासोबत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील आशिष पहिले षटक घेऊन येत असताना. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. आता आपण या स्पर्धेमधील बी लॉट जो या स्पर्धेमधील एक मोठा लॉट म्हणून त्याच्याकडे आपण बघणार आहोत. तर 12-12 किंग आमदार चषकाचे यशस्वी आयोजक यंदा ज्यांनी 10वं पर्व पार पाडलं ते रोशन शेठ पाटील कोपरोली यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानपर्ण व्हावं. रोशन शेठ पाटील आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॉल आशिषनं मात्र इथे रिलीज केला. स्ट्रायकर एंडकडे आपण बारक्यांना बघितलं. सुपरस्टार खेळाडू बारक्या अनेक वर्ष कामोठे क्रिकेटसाठी त्यांनी दिलं. खोदून काढल्या बॉलला गॅप निवडली आणि बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईड स्ट्रॉंग ऑन मधून चौकार 4 रन. मोतीरामजी भोईर वाकळण यांना मी विनंती करू व्यासपीठावर या आणि त्यासोबत खारबावचे आमचे सूरज त्यांचं हार्दिक स्वागत. मागील बॉल भरायला चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं महत्वपूर्ण फलंदाज बारक्या कांबळे. कॉट अँड बोल्ड बॅक टू द पवेलियन.
तदनंतर ही विकेट फलंदाज बारक्या कांबळे यांच्या खेळीचा अंत झाला. आता वन डाऊनची भूमिका निभावण्यासाठी निखिल गोवारी तिसऱ्या क्रमांकावर आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढते, कारण आता या बी पूल मधून लढते. ए पूल मधून आपण बघितलं अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी, बामण डोंगरे आणि सायरा 11 भातबड ब. काय काय लढलाय संगम. भातबड ब विसरता येणार नाही. शेवटचं अगदी बघितलं शेवटचं षटक 6 बॉल 18ची गरज होती आणि ऑलमोस्ट 16 रन आले होते 4 बॉलमध्ये आणि अंतिम 2 बॉल 2ची गरज असताना 2 विकेट घेऊन सामना जिंकला असा भातबड संघ. बॉलर आशिष परदेशीच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पारख्या कांबळीसारखं वादळ लवकर थांबवलं. मैदानामध्ये निखिल लाऊड कॉल, व्हाईट बॉल कॉल. मिस्टर सांडे पालकर व्हायब्रेशन अंपायर सध्या मला करत असताना मान्यवरांचं शुभ आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करू आपण असं दिसतं बाबा. सन्माननीय यशवंत पाटील, यशवंत माली साहेब केवाळे यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करू की आपण असं दिसतं बाबा. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. ओ हे काय केलं. कधी कधी अतिरिक्त घाई ओव्हर कॉन्फिडन्स आपण एखादी गोष्ट करतो. बघू शकता आमचे वीरेंद्रभाई पाटील, गोट्याभाई, दमदार आमदार न्हावा हे सध्या आम्हाला लाईव्ह पाहतात. आम्ही त्यांचं मनपूर्वक दमदार सरपंच आणि खरं तर दमदार व्यक्तिमत्व आम्ही ज्यांना नेहमी प्रेरणास्थान समजतो त्यांचं हार्दिक स्वागत. फटका हा चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल इथे करत असताना रन फलक आपण बघू शकतो. सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर 2च्या मदतीनं धावसंख्या फलकावर धावा लागले 7 रन ऑन बोर्ड. सिंगल आली खरे तर या बॉलवर. सिंगल रन या बॉलवर आली. अंतिम बॉलवर 1 धावेच्या मदतीनं रन फलक झाले 6 वर जाऊन पोहोचलाय. बारक्या कांबळीचे बाद झाले आणि 1 जीवनदान मैदानामध्ये मिळालं. निखिल गोवारीला याचा फायदा कशा रीतीने उचल देईल. 5 ओव्हरची लढती टॉस दरम्यान हे नियम आम्ही तुम्हाला सांगितले. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. सहा झाले 6. यशांच्या पाठीमागे रघु काका परदेशी यांना बघतो. टेनिस विश्वामध्ये गोलंदाजी करत असताना बाईक पटकवणारा एकमेव खेळाडू. परंतु या स्पर्धेमध्ये तेच आदर्श तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द सिरीजसाठी एक 2 व्हीलर बाईक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर, त्यासोबत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्यासाठी एक बाईक आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याच्यासाठी एक बाईक. 3 बाईकची स्पर्धा व्हाईट यॉर्करला पसंती दिली. विजय ठाकूर अगदी बघितलं राजीव गांधी मैदानावरती स्पर्धा पंचांनी रेफर केले तर अंपायरकडे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलला त्यांनी चॅलेंज केलंय. जो पंचांनी फेअर ड्युली दर्शवलं होतं त्याला त्यांनी चॅलेंज केलंय, कारण प्रत्येक टीमला एका इनिंगमध्ये व्हाईट बॉलसाठी एक रिव्ह्यू आणि दुसरा रिव्ह्यू जो आहे तो बीमर किंवा रनआउट त्याच्यासाठी दोघांपैकी एकाला तुम्ही यूज करू शकता. परंतु व्हाईटचा रिव्ह्यू आहे तो वेगळा स्पेशल दिलाय, हे लक्षात घ्या. त्यामुळे बॅटिंग अँड बॉलिंग टीम तुम्ही पंचांनी दिलेल्या निर्णयाला चॅलेंज करू शकता. डिसिजन पेंडिंग, बट सम टाइम काही वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुणाल नाईक जे सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो, सातत्याने मोठी भ्रमंती असते. रायगड प्रीमियर लीग सारखी दिग्गज स्पर्धा, पनवेल प्रीमियर लीग सारखी दिग्गज स्पर्धा. फिल्डिंग सेट आहे, फक्त प्रतीक्षा केली जाते निर्णयाची. चाचपणी करून निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. कुणाल आपल्या ओव्हरच्या निर्धाव चेंडूने सुरुवात करत असताना
जो नेहमी आक्रमणासाठी ओळखला जातो कॉम्बिनेशन संघ तो थोडासा शांत दिसलाय, परंतु जास्त वेळ शांत बसणाऱ्यांपैकी हे प्लेयर नाही आहेत. या बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर भिरकावून दिलाय षटकार. निखिल गोवारी कोण विसरे त्याची दमदार पारी. रायगड प्रीमियर लीग मध्ये किरण पवारच्या टीम मधून खेळत असताना सुपर 8 पर्यंतचा प्रवास त्यांनी केला होता आणि लवकरच आपल्या भेटीला ते आपण बघू शकता. आम्हाला दाखवलं टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक लवकरच तुमच्या भेटीला येईल. त्याचे हायलाइट्स तुम्हाला अगदी ज्याची चर्चा शॉर्ट टीम मध्ये जरूर बघायला मिळेल आणि त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट आता होते आणि मला वाटतं येत्या 2 ते 3 दिवसात एंट्री फुल होतील. काय गोलंदाजी करतायत कुणाल. खरं तर एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करावाचा वाटतो. या टीमचे सगळ्याधिक सिनियर प्लेयर आपण बघितलं रघु काका परदेशी. सराव सत्रामध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि आज कुणाल नाईक सारखा हिरा भिंगारी गावला त्यांनी दिला आणि कुणाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा फिरवल्या बॉलला वळण दिल्या. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना थोडं अतिरिक्त बाहेर ठेवला या चेंडूला आणि अतिरिक्त रन देखील जोडली जाईल. कामोडी संघ सध्या जाऊन पोहोचलाय. रन फलकावर धावा बघायला मिळतात 13 रन. कुणाल नाईक याने या ओव्हरमध्ये टोटल 4 बॉल फेकलेत, त्यामध्ये 2 डॉट 1 व्हाईट 1 सिक्स. 3 बॉल लिगल 1 अनलिगल. 3 बॉल येणं बाकी आहे. निखिल साडी पुन्हा एकदा लाऊड अपील तिथे झाली. व्हाईट यॉर्करला पसंती दिली. मोस्ट सक्सेसफुल बॉल. अनेक गोलंदाजांना ज्यांनी ज्या बॉलनं ज्या लेंथ ज्या लाईननं खरं तर सक्सेस दिलं डॉट बॉल फेकण्यामध्ये तो व्हाईट यॉर्कर. प्रत्येक गोलंदाजानं मी म्हणेन किमान एका ओव्हरमध्ये 2 व्हाईट यॉर्कर ट्राय केलेच पाहिजेत आणि ते जमलंच पाहिजे. जर गोलंदाजी चांगली करायची असेल तर थोडीशी शॉट लेवली लेन पाठीमागे ठेवली आणि बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला. फिल्डर होते बनावं लागेल दर्शक. डीप लॉग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिले. स्लो रन करायचं होतं. बॅकअप द हँडचा वापर झाला परंतु आणखीन एक पॉईंट यावर बदला. कुणाल नाईक म्हटलं तर एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बॉल वळण करण्याची क्षमता. तो एकाच ॲक्शनमध्ये ऑफ ब्रेक देखील करू शकतो, एकाच ॲक्शनमध्ये लेग ब्रेक देखील करू शकतो. परंतु चांगला धडा शिकवलाय. 2 षटकार जरूर आलेत निखिल गोवारीच्या बॅटमधून. जीवनदानाचा फायदा त्यांनी उचलला या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा आक्रमण केलं. एकशा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. 1 रन या बॉलवर 1 टप्पा बॉल जोपर्यंत फील्ड करीत सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवते निखिल गोवारी आणि अशा पद्धतीनं पाहता पाहता पहिले 2 षटकं संपले. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले तर टोटल 6. तर या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जवळपास रन आले 15. असं टोटल सांघिक धावा ऑन बोर्डवर 1 खेळाडू बाद. बॅटिंग करणारा जर्मन कामोटे 21 वर. चांगली गाण्याची मेजवानी प्रेक्षकांचं मनोरंजन सध्या करत असताना ते दिसलेत. रुचिर आमच्यासोबत जॉईंट आहेत. खाल देखील मी म्हटलं कारण म्हणतात ना की कोणीतरी असावं गाळ्यात त्या गालात असणार, भरलेच आसमान तर डोले पुसणार, कोणीतरी असावं आपलं म्हणता येणार आणि केलं परक जणानं तरी आपलं करून घेणार. खरं तर या खेळानं सगळ्यांना
आपलंच करून घेतलं तो किंग. क्रिकेटचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू असताना बऱ्याच गोष्टी सध्या चर्चेला उदान. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 23 वर. आज आशिष परदेशी सारखा गोलंदाज 2 ओव्हर फेकतोय. रघु काकांचं किती मोठं मन असेल, किती वर्ष क्रिकेटसाठी आपल्या टीमसाठी दिलं, भिंगारी गावासाठी दिले. जेव्हा 2 ओव्हर फेकायचा विचार येतो तेव्हा भिंगारी टीमकडे बघितलं तर रघु काका हे नाव पहिले. तर आज आशिष परदेशीला त्याने नेहमी पुढाकार दिलाय, भरपूर घडवले. आता इष्टांच्या पाठीमागून स्वीप करण्याचा प्रयत्न इथे या बॉलवर केला आहे. पाडत स्वीप करायचा होता. बघू शकता 1 रन मधले दुसरीसाठी निघालेत कारण थ्रो झाला होता. आणि बघू शकता रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंच सांगतात लेग्स बाईसच्या स्वरूपाने या 2 रन आलेत. 2 धावांच्या मदतीने रन फलकावर धावा एकंदरीत सांगे टोटल तुम्हाला बघायला मिळेल 25 पर्यंत संघ पोहोचलाय. 25 धावा ऑन बोर्डवर 1 विकेटच्या मदतीनं. बारक्या कांबळे आज स्वस्तात परत, ज्याचा खेळ नेहमी प्रेक्षकांना आवडतो तो बारक्या आज मैदानामध्ये चालला नाही. फक्त 1 चौकारदाने ठोकला. असं वाटलं होतं की एक चांगली फलंदाजी तो जरूर करेल, या खेळामध्ये जर तरला स्थान नाही. दूर ठेवलाय बॉलला. आणखीन एक डॉट बॉल इथे बघा मिळते. 25 वर्षाचा संघ दाखल होताना आशिष परदेशी पहिल्या बॉलवर 2 रन, तदनंतर एक्स्ट्रा 2, तदनंतर डॉट. बघा कसा यू टर्न करतायत गुड लाईन वरून बॉलवर. फलंदाजाला दाखवतात. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं नाही की कधी कधी तुमचे नकल बॉल फार महत्वाचे ठरतात. सोनू पाटील 19 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत, परंतु एकही बॉल सोनू पाटीलच्या वाट्याला आतापर्यंत आला नाहीये. तो नॉनस्ट्राइक एंडवरच उभा आहे. आक्रमण इथे झालंय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल. रघु काका परदेशी टिपला जाईल विकेटची पद्धत. आणखी एक खेळाडू निकी यावेळेस मात्र परत आहेत तंबूच्या आश्रयाला. पंचांची किंग धनंजय शेठ पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत केली. खरे तर आपली स्वतःची स्पर्धा समजून विजय शेठ ठाकूर यांना सहकार्य केलं आणि संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्लबला सहकार्य केलं. त्याचसोबत आमदार चषकाचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील 12-12 किंग हे देखील सध्या वाड्यावरून आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. आणि साई रक्षाचे ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय संतोष शेठ पाटील, राजेश म्हात्रे विचुंबे यांचे ते शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणाल थोडे महागडे ठरले, त्यांनी 15 रन खर्च केल्या. आणि नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 रन 1 विकेट असं 3 ओव्हर नंतर 26 धावा ऑन बोर्डवर लागलेत. फलंदाज बाद झालेत एकंदरीत 2. बॅटिंग करणार चेअरमन कामोठे. दोन बाद 26. चौथ्या षटकाला आरंभ होते. आता पॉवर प्लेची बंधनं देखील दुसऱ्या ओव्हर नंतर समाप्त झालीत. तरी देखील सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आशिष परदेशीकडून. मोठा उत्साह असतो खरं तर जेव्हा भिंगारी प्रीमियर लीग होतं, मोठा ऑक्शन होतो, त्यानंतर एक मोठी लीग होती. खूप सारा उत्साह तुम्हाला बघायला मिळतो. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर आले दी लेजंड रघु काका परदेशी. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर दमदार स्वागत रघु काका परदेशी. एक अनुभवी गोलंदाजांच्या अगेन्स्ट चढला हाला आलाय षटकार. वेगवेगळ्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय षटकारानं.
मैदानामध्ये रोशन म्हात्रे आलेत, परंतु सोनू पाटील निवांत नावचा एन कडून आनंद घेत आहेत या षटकाराचा. 19 बॉल आतापर्यंत संपलेत. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रन फलकावर बघतो आपण 32 पर्यंत संघ पोहोचलाय. रघु काका परदेशी पहिल्याच बॉलवर षटकार आले. आता आपल्या अनुभवाचा वापर करतील यात शंका नाही, परंतु त्याच्या अगेन्स्ट रोशन मात्र कसे बघू शकता. स्लोअर वन केला परंतु फुलर लेन यूज केली. यावेळेस ट्राय केले बॉल ऑफ ड्राईव्ह, 1 रन. पहिल्यांदा स्ट्राईक एंड कडे येत आहेत सोनू पाटील. रन फलक आपण बघू शकता सदस्यतेमध्ये 33 धावांवर. दोन्ही संघ भरपूर भ्रमंती करत असा टेनिस विश्वामध्ये सातत्यानं अगदी बघतो आपण. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा रघु काकांना आपण बघूया. समोर पहिल्यांदा स्ट्राईक इन कडे सोनू पाटील आले. फॉलो केले खरे तर सोनू पाटीलांना जसे ते फ्रंटफुटला गेले डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय, परंतु इथे मैदानामध्ये या चुका करतोय. एक्स्ट्रा रन खर्च करतोय टीम भिंगारी. विकेटच्या नादामध्ये याच्या अगोदर देखील हेच झालं होतं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झालं होतं आणि पुन्हा एकदा तेच झालंय मैदानामध्ये. याही बॉलवर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. रघु काका परदेशी गोलंदाजी करतायत आणि लॉंग ऑफ एरियामध्ये त्यांचे सुपुत्र जयदीप परदेशी चे सध्या फिल्डिंग करत असताना दिसले. याच्या अगोदरच्या बॉलवर 2 रन मिळालेत. पुन्हा एकदा बलन दिलाय बॉलला बिशप मध्ये समोर खेळ जयदीप चौधरी तिथे जयदीपला आपण बघितलं खर तर जयदीप परदेशी पोहोचू शकले नाही. त्या बॉलवर आलाय चौकार. या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 13 रन खर्च केलेत. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेग एरिया एम्प्टी होता आणि रिकाम्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्यात मी 100 एक नाही दोन नाही क्रिकेट स्पर्धा पहिल्यात मी 100 स्पर्धा पहिल्यात मी 100 त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती चषक आहे जिल्ह्यात 1 नंबर. त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती चषक आहे जिल्ह्यात 1 नंबर. त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती लगातार 2 बॉल 2 चौकार आले. तदनंतर हा बॉल बचावात्मक पवित्र घेतलं. रघु काका परदेशी आतापर्यंत विकेट घेण्याचे प्रयत्न मागील 2 बॉलवर त्यांचे राहिले जरूर होते, परंतु तिथे आले ते 2 चौकार. ही ओव्हर मात्र आता संपली आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपला आणि रन फलक जाऊन पोहोचले. ऑन बोर्डवर धावा लागले त्या टोटल 43 रन. या षटकामध्ये धावा आले 17. कोणते विकेट आले नाही. सोनू पाटील जे भरपूर वेळेस नॉनस्ट्राईक एंड कडे होते ते पोहोचलेत आता 4 बॉल मध्ये 10 वर. बघायचंय 4 ओव्हर नंतर 43 वर 2. एक नाही दोन नाही क्रिकेट स्पर्धा पहिल्यात मी 100 एक नाही दोन नाही क्रिकेट स्पर्धा पहिल्यात मी 100 स्पर्धा पहिल्यात मी 100 त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती चषक आहे जिल्ह्यात 1 नंबर. त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती चषक आहे जिल्ह्यात 1 नंबर. त्यात विष्णूच्या ठाकूर स्मृती चषक आहे जिल्ह्यात 1 नंबर. काल मामा पाणी घेऊन जा.
शालेय जीवनातील एक कविता की आहे की नाही होटावरच आहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचला व कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. बघा पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. दर्पण मडवी या षटकामध्ये गोलंदाजीसाठी त्यांच्याकडे आता टीम गेली अंतिम डेथ ओव्हर मध्ये 43 बोर्डवर होते आणि या बॉलला टॅप केलंय. हाताने ऑफ कडी चेंडू ट्रॅव्हल करत असताना मिडऑफच्या आसपास आले खेळाडू आणि हा बॉलला त्यांनी फील्ड केला. एकच रन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या बॉलवर सिंगलच्या माध्यमातून केलंय. रोशन मात्रेनं ज्या सोनला आता स्ट्राईक हवी आहे. सुरुवातीला फार कमी वाटायला चेंडू आले सोनीच्या फक्त 4 बॉल आतापर्यंत वाटायला आलेत. अंतिम षटक आणि हीच ती ओळख आहे कामोडे गावची परंतु त्या बॉलला थांबवलाय. थोडीशी दुविधा अवस्थेमध्ये होते सुरुवातीलाच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल तिथे त्यांनी स्टॉप केलं. षटकार वाचवण्याला महत्व दिलं झेलपेक्षा. चांगली फिल्डिंग 2 रन या बॉलवर मिळत असताना करू द्या चेक करा नो प्रॉब्लेम. आपल्याकडे टेलिकास्ट आहे भरपूर गोष्टी आपल्या निदर्शनात इथून समोर येतं. जवळपास ऑलमोस्ट मला वाटतं जवळपास 3 फूट आतमध्ये होता खेळाडू पण तरी देखील आपल्याकडे टेक्निकल आहे तर टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये आपण निर्णय पाठवतो. इट्स अ फेअर. रनमध्ये थोडंसं अर्थाला 2 रन या बॉलवर कम्प्लीट होताना दर्पण संघ पोहोचलाय 46 वर. सोनू पाटील नावाचं एक वादळ अजूनही मैदानामध्ये परंतु बघायचं या 4 बॉलमध्ये कुठपर्यंत आपल्या टीमला नेऊन ठेवे. अरे पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज केली होती कामोडीनं. हा फटका बॅटच्या मधोमध प्रचंड ताकद आणि योग्य टायमिंग. सूरज होते त्यांच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. 50 अप 52 रन 52 धावा आता बोर्डवर लागले. फायटिंग टोटल रन फलकावर बनलाय. शॉर्ट लेन स्क्वेअर कट फिल्डर टिपला झेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक तिथे बघायला मिळालं. शॉर्ट पॉइंटला फलंदाज बाद. सोनूच्या खेळीचा अंत झाला. 18 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि बॅटिंग साठी आता परेश आलेत. परेश म्हात्रे शेवटचे 3 बॉल चालतात खेळ या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या डावामधील उर्वरित बॅलन्स राहिलाय. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 52 धावांवर थांबलेत. आतापर्यंत 3 फलंदाज गमावले. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान कामोठे सज्ज होत असताना पुन्हा एकदा दर्पण मडवी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. दिशा देण्याचं काम दिशादर्शक फक्त राहिलं. टायमिंग कडे महत्व दिलं आणि परिणाम बघू शकता. मैदान पूर्णतः निमुळतंय. क्षेत्र खाली होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आयोजक विजय दादा शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी विष्णू शेट ठाकूर स्मृतीच्या शकला केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थानी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी.
4च्या मदतीने रन फलक पुढे चाललाय. बोर्डवर लागलेत आता 56. अब तक 56. चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना कामोडेनं मधल्या फळीमध्ये मधल्या सत्रामध्ये थोडासा डाव सावळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथं थोडंसं विस्कळीत झालं तर स्पेशली तिसरी ओव्हर ज्यामध्ये रन इतक्याही जास्त आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर रघु काकाच्या ओव्हरमध्ये आल्या 17 आणि हे षटक आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 रन आपण बघितल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडिंग या संघाने धावा केले. टोटल 57 रन. तर करायच्या विजयासाठी शोर 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला 58 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये सेट केले. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरांकडे. आकुर्ली गावचे विष्णू शेठ ठाकूर दिलदार होते दयाळू दानशूर. पावलावरती पाऊल ठेवतो विजय ठाकूर राज ठाकूर. स्पर्धेला त्याच्या दिल्या शुभेच्छा सदाशेठ पाटील यांनी आणि सत्यवान धरणेकरांनी. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी. मालिका वीराला बाईक दिली जयंत नाईक यांनी. सपोर्ट केला कुर्ले ग्रामस्थांनी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडे ग्रामस्थांनी. विजय ठाकूर वीर आदर्श स्मित ठाकूर. भूपेंद्र पाटील जयेंद्र पाटील संतोष पाटील नामदेव ठाकूर. विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर संजय माळीनी. अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे यांनी. या स्पर्धेला सायकल दिली मिलन पालकर यांनी. येस थँक्यू व्हेरी मच डीजे आमचे रोशन यांचा एक जबरदस्त गाण्याची मैफिल आज आपणास ऐकाव्यास मिळते. आणि यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र मनोहरजी पाटील वाजे यांचा आवाज. निश्चितपणे आम्ही कंटिन्यू करू. टॉस यानंतर चा सामना आपल्या भेटीला येणार आहे ते म्हणजे तर कासार बडवली आणि गोठेगर बी असा सामना. विष्णू शेठ शेळके नवसाती दिवा टीम आपण जर उपस्थित असाल तर यावं. ओमी केनीचा संघ असणार आहे. चला सामना चालू करा. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 6वी रात्र आज आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेले आमचे तमाम प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. यूट्यूबद्वारे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय राज
ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल आणि दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकोर्ली यांच्या वतीने आयोजित केली क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे आदरणीय विजयदादा विष्णुशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे मला वाटतं 9व्या वर्षात ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. सामना सुरू करा प्लीज, सामना सुरू करा, फिल्डिंग लावा लवकर, एवढा वेळ घेऊ नका. आपण थोडीशी घाई करण्यास आम्ही विनंती करीत आहोत. तर सामन्याला सुरुवात करून घ्या प्लीज, विनंती आहे. कामोटी टीम लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी उतरलेत आणि या स्पर्धेसाठी सुमितजी म्हात्रे ओवळे यांच्याकडून या स्पर्धा आयोजनासाठी मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा आम्ही मनापासून स्वीकार करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहात. सामन्याकडे आपण जाणार आहोत. एक बिग फाईट मॅच, बिग बॅटल. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे कामोठे, दुसरीकडे भिंगारी असा सामना आपल्या भेटीला आला. एकीकडे बारक्या कांबळे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल नाईक. ही चकमक आहे मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना मात्र टार्गेट मॅचमध्ये असणाऱ्या 58 धावांचा पहिला बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, ग्रेट कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हवाई सफर करण्यासाठी विदाउट तिकीट 6 रन. धनंजय पाटील, रोशन पाटील, अरे तिसऱ्याचं नाव आहे संतोषी पाटील. सेठ धनंजय पाटील, रोशन पाटील, तिसऱ्याचं नाव आहे संतोषी पाटील. तिघे जीवलग हे मैत्र ही दोस्ती. थँक्यू. सामना सुरुवात पुन्हा एकदा षटकार पहिल्या बॉल नंतर. लोअर फुल टॉस ऑन साइडला खूप चांगला फटका, फुल टॉस बॉल होता आणि त्याही बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. रन मिळतील 4 आणि हा आलाय दुसऱ्या बॉलवरती चौकार. पाटील वाकडीवाला 808 नंबर वाला. सावधानी एंटरप्राइजेस वाला फेमस आहे तो विटपट्टीवाला. त्याचं नाव आहे गाजतंय सर्वत्र. थँक्यू. पुन्हा एकदा बॉलर तयार, बारक्या तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल होता आणि या बॉलला मात्र खेळण्यामध्ये थोडीशी असमर्थता दर्शवली बॅटरने. अर्थातच समोर लेफ्ट हँडेड आशिष परदेशी. टीमचा खरं तर सर्वस्व बनण्याचा आता त्याचा प्रयत्न असेल, कारण 2 ओव्हर त्याने हाताळल्या. ओपनिंगला आल्यानंतर काय फटकेबाजी सध्या सुरू आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये एक टप्पा घेऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन. थँक्यू. दोस्ती म्हटलं की नेहमीच बॉलर तयार. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क झाला नाही. बॅटची आजची कडा घेऊन बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगकडे फिल्डर त्या ठिकाणी आहे. कोणत्याही प्रकारची चूक नाही. इथून देखील आपण पाहू शकता थोडा चार्ज घेण्याचा प्रयत्न करतोय आशिष परदेशी. आतापर्यंत तो खेळतोय 14 वरती. शेवटचा एक बॉल बाकी. इथे देखील पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल ढकलून देण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिमचा बॉल देखील डॉट फेकलाय. खरं तर बारक्या कांबळेचं हे षटक पहिलं पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमधून धावा आल्या 14. एकही गडी
आतापर्यंत बाद झालं नाहीये, एकही विकेट डाऊन झालेलं नाहीये. आणि अशा परिस्थितीमधून आपण जर पाहिलं तर 14 धावा आशिषच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करण्यात आलेत. त्याचं देखील मात्र निश्चितपणे कौतुक करावं लागेल. चला प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग नको आहेत प्लीज, विनंती असेल आपणास कामोठे टीम, कारण प्रत्येक गोष्ट या बारकाईने आपल्याला पाहाव्या लागतात. एखाद्या सामन्यासाठी किती वेळ घ्यावा याचं देखील आपल्याकडे थोडंसं कॅल्क्युलेशन असायला हवं. पहिल्या इनिंगमध्ये आपण साधारणतः जवळजवळ 27-28 मिनिटांचा वेळ घेतला. याही इनिंगमध्ये आपण अपेक्षा करूया 25पेक्षा आतमध्ये मिनिटामध्ये हा सामना संपेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बारक्या कांबळेने जे षटक हाताळलं, विकेट जरी मिळवली नसली 14 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आलाय, बॉलिंग मार्कवरती निखिल गोवारी. हा देखील खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि रायगड प्रीमियर लीगचा उल्लेख केला तर सुपर 8 पर्यंत त्याचा संघ किरण पवारच्या तो टीममध्ये खेळत होता. त्याचा सुपर 8 पर्यंतचा प्रवास झालाय जो खरोखर खूप चांगल्या पद्धतीने रायगड प्रीमियर लीगमध्ये खरं तर अजय हनुमान भिंगारवाडी टीममध्ये तो खेळलाय. ओव्हर पिच बॉल होता, अगदी पायावरचा बॉल सहज उचलून खेळला. ताकद नव्हती या बॉलमध्ये. नाराज आहे कुणाल या स्वतःच्या फटक्यावरती. एलिव्हेशन मिळालं नाही आणि विकेट गमावली. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला. विरोधी नंबर वाला रक्षा ट्रान्सपोर्ट वाला प्रशांत दादाची साथ तिघाला आहे कार्य तयाचे दमदार. ही दोस्ती एक नंबर, तिघांची दोस्ती एक नंबर, ही फ्रेंडशिप एक नंबर, तिघांची फ्रेंडशिप एक नंबर. खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील आदरणीय आमचे संपूर्ण हे मित्रपरिवार आहे. आणि या संपूर्ण मित्रपरिवाराचा विचार केला तर सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या साथीने ही स्पर्धा आज विजयदादा इथपर्यंत घेऊन आले. एवढ्या वर्षांचा प्रवास ते करू शकले आणि आज 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा, 9व्या-10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा असताना मात्र आजही तेच मित्र सातत्याने विजयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या स्पर्धेला खरं तर आपण म्हणूया संयोजित केलं आहे दोस्ती स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. फ्रेंडशिप ही महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. काही जोडा किंवा नका जोडू, नाती ही जोडत असतात. ही रक्ताची नाती जी असतात ना, ही वरून बनलेली असतात, परंतु रक्ताच्या नात्यांव्यतिरिक्त जी नाती जोडली जातात ती असतात मैत्रीची नाती. ओव्हर पिच ड्राईव्ह केल्या, बॉलला ढकलून दिलंय डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर उपस्थित आहे. इथे मात्र रन मिळणार फक्त 1. सिंगल एक धावाली. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. सूरज परदेशी आला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या रूपाने, आणि सूरज परदेशीने देखील सिंगल काढून आशिष परदेशीला स्ट्राईकवरती आणलंय. एक धावाली. टीमची टोटल एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 15 वरती. 15 रन्स नाव ऑन द बोर्ड. इथे मात्र आपण पाहू शकता थोडंसं रनअपमध्ये व्यत्यय येतोय, त्यामुळे डेड बॉल या ठिकाणी घोषित केलं जाते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर निखिल गुवारी अजूनही तिसरा बॉल फेकण्यासाठी तो तयार होते अगेन्स्ट आशिष परदेशी. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेचा कॉल खरं तर दिला गेला, परंतु नकार पाहायला मिळाला सूरज परदेशीकडून. त्याने सांगितलं की थांब, अन्यथा धोका उद्भवू शकतो. हे अशी योग्य वेळी सावरणारे खेळाडू आपले सोबत असतील ना, तर मात्र कोणत्याही प्रकारचा धोका, कोणत्याही प्रकारची रिस्क ही मात्र 100% घेतली जाऊ शकते. कारण हेच असे खेळाडू असतात जे आपल्याला मोठ्या धोक्यापासून वंचित ठेवतात. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा निखिल गोवारी. चौथा बॉल. ओव्हर पिच ड्राईव्ह केला, गॅपमध्ये ढकलून दिला डीप कव्हरला. फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. गॅप शॉट सिलेक्शन होतं. जोवर फिल्डर बॉल जवळ पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. टीमची टोटल या 2 धावांच्या मदतीने
पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 18 फॉर 1 शौर्य 11 भिंगारी सिद्धिविनायक टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भरपूर साऱ्या मान्यवरांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आम्हाला आल्यात, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करणार आहोत. अगदी काही क्षणातच आम्ही ती नावं देखील तुमच्यापर्यंत पोहोचू या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा पोहोचवल्यात. रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, अपील लाऊड आहे आणि आमचे सत्यवान काकडे सर सांगतात बॉल ऑप्शनच्या बाहेर चाललाय, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरं जाणार नाही. बॅटर सेफ आहे. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे राईट हँडेड बॅटर सूरज परदेशी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 2 धावा आल्या त्याच्या अगोदर च्या बॉलवरती आणि त्यानंतर मात्र पायावरती आदळलेला बॉल सरळ अपील झाली LBWसाठी, परंतु ती अपील खारिज केली पंचांनी. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे ओव्हरमधील निखिल गोवारी बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट सूरजसाठी. फुल टॉस फ्लिक केल्या बॉल ऑन साईडला एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर बॉल मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मिळतील. ओव्हरची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम मैदानाच्या आतमध्ये 20 वर 1 इथे पाहायला मिळेल स्थिती. यस आणि धाकटे जुई टीमचे किंग आणि अर्थातच बॅकबोन मंगेशभाई घरात उपसरपंच त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. शुभेच्छा आपल्या देखील पोहोचल्या दादा आम्हाला. आणि ओवळ्याहून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आमचे सुमितजी म्हात्रे, कुंदनजी म्हात्रे, शुभमजी म्हात्रे हे ओवळे गावातून या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करीत आहोत. तसेच या स्पर्धेला आणखीन एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आदरणीय आमचे कैलासदादा म्हात्रे ओवेगाव आई ग्रुपचे सर्वेसर्वा महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचे बंधू शुभमजी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. त्याचबरोबर रुपेशजी कोळी आणि सलमान आमचे भिंगारीचे त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. आयोजकांच्या वतीने स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 साठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये रोशन म्हात्रे आणि समोर असणार आहे लेफ्ट हँडेड बॅटर आशिष, जो खेळाडू मात्र सलामीला आलेला फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून पहिल्या 4 बॉलमध्ये 14 धावा आल्या. त्यानंतर मात्र पूर्ण बांधून ठेवलंय. रोशन तयार. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. बॉल चाललाय मिड विकेटकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि बीमर चेक करण्यासाठी सांगतायत. अंपायर्स कॉल. अंपायर स्वतः चेक करू इच्छित आहेत की बीमर आहे की नाही हे पाहायचे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या वॉर रूममधून निश्चितपणे सूचना येतीलच, डिसिजन येईल. काय घडणार आहे हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. तत्पूर्वी 2 धावा तर आलेल्या आहेत, त्याच्यासोबत नो जोडला जाईल का हे देखील पाहायचं. येस, नो बॉलचा इशारा आलेला आहे, त्यामुळे पंचांचा जो डिसिजन होता तो आता मात्र पुढे घेऊन जातील. नो +2 टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. टोटल 3 धावा. चला स्टार्ट करा कामोठी टीम. प्रत्येक बॉल प्रत्येक ओव्हर नंतर आपण टीम मीटिंग बंद करा. थोडंसं आम्ही फास्ट खेळण्यासाठी सांगतोय, कारण जास्त वेळ एका एका सामन्यासाठी घेतला जातोय. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 आयोजक या स्पर्धेचे आमचे विजयदादा ठाकूर सातत्याने या मैदानाचा आढावा घेत आहेत. या संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती जाऊन ते स्वतः पाहणी करतायत. ऑन साईडला खेळायचा होता. फ्री हिटचा बॉल मिस करून बसला आहे आशिष.
फार संधी मिळालेली, परंतु या संधीचा फायदा उचलता आला नाही. मागचाही फुलटॉस बॉल ॲक्च्युली कनेक्ट करणं फार गरजेचं होतं, परंतु तो देखील बॉल कनेक्ट करता आला नाही. 2 धावा जरी मिळाल्या असल्या त्या बॉलवरती टोटल 3 मिळाल्या. नो बॉल सहित टीमची टोटल जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 23 या आकड्यावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट. शौर्य 11 सिद्धिविनायक बिंगारी टीम. बॉल झालाय आतापर्यंत एक पहिला बॉल रोशनने टाकलाय. हाई बॉल पॅडवरती आदळला जातोय. इथे अपील जोरात, परंतु अंपायर सांगतात की बॉल पायावर लागलाय. पायावरून बॉल उचलून घेतला जातोय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा मेहनत फिल्डर्सना घ्यायची गरज नाहीये. रन मिळणार नाही. डॉट आलाय आणि या डॉट बॉल बरोबरीने चांगली सुरुवात मित्रमंडळी रोशनच्या या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती 3, त्यानंतरचे सलगचे 2 बॉल डॉट फेकतोय आपल्या टीमसाठी. इक्वेशन थोडंसं दूर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 54-58 धावांचं हे लक्ष आहे खरं तर भिंगारी टीम समोर. या 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भिंगारी टीमचे फलंदाज अगदी शर्तीचे प्रयत्न करतात मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल जास्त उसळी प्राप्त केली आणि बाउन्स झालेला बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. वाईड बॉल. पंच सँडी पालकर सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात, हा वाईड आहे. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टोटल झाली 24 for 1. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. साईश स्पोर्ट्स खारबाव आणि रणवीर स्पोर्ट्स रणवीर 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया आपण टॉससाठी यावं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. साईश स्पोर्ट्स खारबाव आणि रणजित 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. खरं तर मॅचसाठी आम्ही ॲडजस्टमेंट करतोय मागे पुढे, त्यामुळे आपण कृपया आयोजकांच्या विनंतीला मान द्यावा. दोन्ही टीम कॅप्टन यावं व्यासपीठावर. इथे पहा उसळी दिली आहे. बॉलला हवेमध्ये खेळलेत. फिल्डर बॉल खाली. कॅच हातातून निसटली बारक्याच्या आणि बॉल मात्र जाऊन बाउंड्री लाईनच्या जवळ थांबलाय. तोपर्यंत धावा इथे मिळतील 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 27 वरती चाललंय. अजूनही या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31ची अजूनही आवश्यकता असेल या मॅचमध्ये. बॉल आतापर्यंत या ओव्हरचे झालेत 4. 14 बॉलमध्ये 31 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक मार्गस्थ असलेलं आपल्याला पाहायला मिळते रोशन म्हात्रेचं. समोर असणाऱ्या सूरज परदेशी पुन्हा एकदा राईट हँडेड बॅटर. उचलला बॉल. यावेळेस मात्र ताकद, नजाकत आणि त्याचसोबत पॉवर. रन मिळतील पूर्ण 6. षटकार, अर्धा डझन धावा. ए भावा, दोस्ती करल तर माग हटणार नाही. मेरे यारो तुम ना डरो. अयुब, स्वागत आहे आपलं देखील. इथे देखील पहा ऑन साइडला खेळलेत. फिल्डर पासून दूर आहे बॉल. बाउंड्री लाईन पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषेला वंदन करण्यासाठी. रन मिळतील 4 आणि खीण एक दमदार चौकार. ओव्हरची इथे मात्र होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल झाली आहे बिंगारी 37. आता येणारे 12 बॉल आणि 21 धाब्यांची गरज.
निश्चितपणाने सातत्याने सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या गुलामीची गरज भासत नाही आणि हेच खरं तर शिक्षण मिळालं, हेच संस्कार मिळाले. आदरणीय आमचे स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून विजयदादांना आमच्या आणि स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर साहेब म्हटलं की आकुर्ली विभागातील मात्र एक दानशूर व्यक्तिमत्व, सातत्याने गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांची ओळख राहिली आणि त्यांचा वारसा मात्र विजयदादांनी पुढे आणलाय. फुलटॉस यावेळेस मात्र खेळला, फटका लॉंग ऑफ कडे फिल्डर आणि पकडला गेलाय झेल, संपुष्टात आलाय आशिष परदेशीचा खेळ. बॅट्समन नंबर 2 बॅक टू पवेलियन. तर 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती आशिषची विकेट जाणं हे मात्र सिद्धिविनायक शौर्य 11 भिंगारे टीमसाठी धोक्याचं मानलं जाईल. कारण आत्ताच्या घडीला आशिष मैदानावरती सेट झाला होता. प्रत्येक बॉल त्याने मात्र जवळून पाहिला होता. त्याचं खेळपट्टीवरती उभं राहणं हे फार महत्त्वाचं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने साथ सोडली आहे या मैदानाची. बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या ओव्हरमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय आपल्या वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करताना निखिल गोवारी आला. चला स्टार्ट करा प्लीज. आणि जे ॲडजस्टमेंट आपण मॅचच्या संदर्भात केली आहे तर त्या सूचना अगदी काही वेळात आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचू. हरकत नाही आहे. आयोजकांच्या सूचनांचं पालन हे देखील या ठिकाणी होईल. कारण प्रत्येक वेळी आयोजक आपापल्या परीने सगळ्या गोष्टी हँडल करत असतात. त्यांनाच माहीत असते त्यांची परिस्थिती काय असते आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करावा, किती शांत डोक्याने सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. कारण स्पर्धा भरवणं हे सगळ्यांना शक्य आहे, परंतु स्पर्धेचं नियोजन योग्य रीतीने करणं हे सगळ्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे मित्रांनो. फुलटॉस बॉल होता, हा बॉल देखील बीट झाला. बॉल सोडून चाला लेग स्टिक आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो. पंचांचा एक्स्ट्रा 1 रन मिळाली. 2 वाईट. इथून मात्र हा इशारा येतोय. टीमची टोटल पुढे जात चालली 39 वरती. आता येणारे 11 बॉल आणि 19 धावेंची गरज. 11 बॉलमध्ये 19 बनवायचे आहे. सामना मात्र दूर नाहीये भिंगारी टीमपासून, परंतु या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर एखाद मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. तर ॲटलिस्ट या बॉलपर्यंत आपण पोहोचू शकतो. बॉलर तयार निखिल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग झाला आणि हा बॉल देखील पंच स्वर ठरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यवानजी काकडे सर, सँडी पालकर सर आणि बालेराव सर आपल्याला आज स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. त्या तिन्ही पंचांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांच्याच माध्यमातून निपक्षपातीपणे डिसिजन आमच्यापर्यंत येत आहेत. खुला टाकला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, परंतु तेवढ्याच चांगल्या रीतीने सन्मान दिले या बॉलला. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो करायचा होता, परंतु बॉल लवकर हातामध्ये ग्रिप करता आला नाही. त्यामुळे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती 42. येणारे 10 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 16. 10 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. तर हाफ ट्रॅकर बॉल, हाही बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघतो आणि इथून देखील वाईट बॉल. चला विष्णुशेठ प्रतिष्ठान नवसाती दिवा टीम आणि त्यांच्या विरुद्ध कासार बडवली हाच सामना इथे कंटिन्यू होणार आहे अशा आयोजकांच्या सूचना आलेल्या आहेत. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता निखिल गोवारी. हाही बॉल प्लम आहे, समोर सापडला अगदी मिडल आणि पंचांची बोट आकाशाकडे. विकेट मिळाली आहे. 3रा धक्का बॅटिंग करत असताना लागतो टीम भिंगारीला.
तर तिसरा धक्का आताच्या क्षणाला या ठिकाणी बसतोय तो म्हणजे शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला. आणि सामन्याचं इक्वेशन मात्र थोडंसं बदलत चालले. 43 धावा धावफलकावरती आहेत, अजून 15 बनवाव्या लागतील. सामना जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा सामना मात्र दोन्ही टीमसाठी बरोबरीत आहे. बारक्या कांबळे आणि त्यांचे सहकारी मात्र या मॅचला अगदी सहजतेने सोडू इच्छित नाही आहेत. रोशन म्हात्रे असतील त्यामध्ये, मग निखिल गोवारे असतील, या सगळ्यांनी या मॅचला अगदी बारकाईने निरीक्षण केलंय आणि या संपूर्ण निरीक्षणातून आढळले की विकेट फॅक्टर भरपूर महत्वाचं आहे या संपूर्ण मॅचमध्ये. इथे देखील पहा लॉंग स्टॉपला चुकी झाली आहे. विकेट किपरची चूक मात्र टीमला महागात पडतीये. 22 रन मिळतील, 4 आलाय हा चौकार. त्यामुळे कुठे ना कुठे ते या धावांवरती अंकुश लावणं गरजेचं आहे. गोलंदाज अगदी जीवाच्या आकांताने सर्वस्व पणाला लावून तो गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची न मिळणारी साथ ही कुठेतरी डोकेदुखी बनली आहे. कामोठे टीमसाठी कदाचित या गोष्टी त्यांच्या टीमला या स्पर्धेबाहेर नेण्यासाठी कारणीभूत बनतील, परंतु तसं न होता हा सामना खेचून आणण्याची ताकद देखील निखिल गोवारी आपल्या शरीरामध्ये ठेवतोय. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि जवळजवळ इथून मात्र बॅट्समनने चॅलेंज केले वाईट बॉलसाठी की एकदा चेक करावं की वाईट आहे की नाही. बॅट्समन कॉल आहे, त्यामुळे जर सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू, अदरवाईज तिसरे पंच आमचे बालेराव सर आहेत आमच्या वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. जर वाईट असेल तर निश्चितपणाने इथून मात्र रिव्ह्यू हा कंटिन्यू राहील, परंतु जर इथून फेअर डिलिव्हरी आली तर रिव्ह्यू गमावेल ती टीम भिंगारी. त्यामुळे पाहायचे पंचांचा डिसिजन काय असेल या मॅचमध्ये. आणि इथे फेअर डिलिव्हरी आहे असं सांगतायत पंच, त्यामुळे रिव्ह्यू गमावला आता टीम भिंगारीने. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. येणारं समीकरण 7 बॉल 11 धावेंची आवश्यकता. 7 बॉल 11, 8 बॉल 11 हव्या होत्या, इथे डॉट आलाय. 7 बॉल 11 राहिल्या. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. इथे धावा वाचल्या तर शेवटच्या बॉलरचं मनोबल वाढणार आहे, थोडंसं कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्याला वाढेल. हाफ ट्रॅकर हा बॉल हवेमध्ये खेळला, फिल्डर बॉल खाली येतोय परंतु कॅच पासून दूर राहील. जोपर्यंत फिल्डर बॉल जवळ जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. येणारे 6 बॉल आणि धावा करायच्यात 9. सहा बॉलमध्ये 9 धावेंची गरज आहे. आता रणनीती बदलावी लागेल. बारक्या कांबळे, निखिल गोवारी, रोशन म्हात्रे यांना आज वरचा अनुभव आज संपूर्ण मैदानामध्ये कस लावून दाखवावा लागणार आहे, कारण त्यांना माहीत आहे हा सामना इतक्या सोप्या पद्धतीने आपण हातातून जाऊन दिला तर मात्र एवढ्या वर्षाची मेहनत मात्र थोड्यात हुकेल. त्यामुळे सिद्धिविनायक भिंगारी टीम देखील या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास बारकाई पूर्ण करताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. बॅटर सध्या तरी मंदार डावलेकर आणि इथे जसम दर्पण मडवी हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. या संपूर्ण धावसंख्येचा पुढे घेऊन जातील का? 9 धावा पाहिजे 6 मध्ये. विष्णू शेठ प्रतिष्ठान नवसाती दिवा आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणाऱ्या कासर वडवलीचा संघ अय्यूब शेखचा. आणि हा सामना मात्र अगदी थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका.
आपण पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025. समोर खरं तर आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर बारक्या कांबळे ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. इथे मात्र अंपायर कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं न जाता वाईट कळवत आहेत. खरं तर रायगडमधील हा 7वा असा प्लेयर आहे ज्याने मात्र आपल्या नावावरती मालिकावीराची 4 व्हीलर नावावर केली आहे. तोच खेळाडू बारक्या कांबळे कामोडे टीमच्या माध्यमातून सातत्याने या रायगडचा बेस्ट फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तोच सध्या तरी आता मात्र ही सामना कशा पद्धतीने फिनिश करले पाहायचंय. यावेळेस पहा, चॉप केले बॉलला, काय कॅच. ओ हो हो मित्रांनो, कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॅच ऑफ द नाईट. तर बघा इथे पृथ्वी आणि प्रिन्स 11 कासार बडवलिंग या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय केतनजी तरे साहेब, माजी उपसरपंच अंजूर यांना पुरस्कृत केलेला संघ. त्यांचे कॅप्टन इथे आलेत. मी नवसाथी विश्वशेठ शेळके प्रतिष्ठान दिवा संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉससाठी या. तर नीरज म्हात्रे त्या ठिकाणी मात्र कॅच वरती होता. काय जबरदस्त कॅच पकडली आहे एका हाताने. मी म्हटलं होतं ना की कामोठी टीम एवढ्या सोप्या पद्धतीने हा सामना सोडणार नाहीये. खरं तर ऑल इंडियाच्या माध्यमातून सातत्याने विनर स्पोर्ट्स नालारा सुपारा टीममध्ये ज्याने आपली जागा बनवली आहे, चांगला खेळाडू, एक गुणवान खेळाडू कासार बडवलीचा अयूब शेख या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. या सामन्यासाठी टॉससाठी तो उपस्थित झालेला आहे. तत्पूर्वी विष्णुशेठ शेळके आणि नवसाथी दिवा टीम मात्र आपण यावं. आपला देखील कॅप्टन आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं. परंतु हा सामना काय मॅच रंगली आहे. 6 मध्ये 8ची गरज असताना पहिल्या बॉलवरती खरं तर मोठं आक्रमण केलं होतं. तो आक्रमण परतवून लागलं नीरजने. इथे देखील कट केलाय, गॅपमध्ये बॉल चाललाय, फिल्डरकडून चूक झाली आहे परंतु या चुकीला लवकर सावरलं. एका धावेने सिंगल पुढे चालली आहे. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावा झाल्यात 51, 51. अजून 7 पाहिजे. 4 बॉल तुमच्याकडे आहेत. एखादा मोठा फटका, एखादा षटकार, कदाचित तोच षटकार तिथे लिहिला होता परंतु नीरज म्हात्रेने संपूर्ण मनसुबे उद्ध्वस्त करून टाकले दर्पण मडवीचे आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवून दिला. 100 कॅच आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये कामोठेवासियांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ही कॅच झळकणार यात तीळ मात्र शंका नाही. ही कॅच नाही, मी तर म्हणेन काही क्षणासाठी मॅच पकडली आहे नीरज म्हात्रेने. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार सोनू पाटील. हाही बॉल टॅप केलाय, पुन्हा चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 2 धावेंचा कॉल आणि 2 धावा मिळतील देखील आणि या 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 53 रन. येणारे बॉल बाकी आहेत 3. धावा करायच्या आहेत 5. 3 बॉलमध्ये 5. सामना बरोबरीत सुटला तर या स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सुपर ओव्हर या ठिकाणी मात्र खेळवली जाईल. त्यामुळे 1 चौकार आणि पुढचे 2 डॉट बॉल सुपर ओव्हरला आमंत्रण मिळेल. या मॅचमध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात पहिल्या इनिंगपासून, पहिल्या बॉलपासून, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आम्ही तुमच्या समोर करतोय. शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम रघुदादा परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये घडलेला हा संघ आहे. त्यामध्ये कुणाल नाईकचं नाव मात्र निश्चितपणे पुढे येईल. त्यामध्ये आशिष परदेशीचं नाव पुढे येईल. दर्पण मडवीचं नाव पुढे येईल. हे हिरे घडवलेत रघु काका परदेशींनी. पायावरचा बॉल फ्लिक केला, ऑन साईडला चाललाय, मिड विकेटकडे 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी कॉल दिलाय, वरती थ्रो झालाय, रनआउटची शक्यता होती परंतु महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये आता विकेट मिळवण्याची ही घाई काहीशी अंगाशी येताना पाहायला मिळते. 2 कंप्लीट झाल्यात त्यामुळे रन मिळाल्यात आता 2. टीमची टोटल 55. येणारा हा प्रवास पुढचा असेल 2 बॉलमध्ये 3 रनचा, तो पूर्ण करायचा आहे भिंगारी टीमला. 2 बॉल 3. सामना अतिशय रोमहर्षक, सामना अतिशय रोमांचकारक आणि सर्वांच्या हृदयाची धडधड वाढवणारा
हा सामना आपल्या भेटीला आलाय. कामोठे विपक्ष भिंगारी. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. या थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये देखील गरमीचा वातावरण तयार करून दिले या सामन्याने. चला स्टार्ट करा प्लीज. 2 बॉल 3 ची गरज या सामन्यामध्ये. बघा लक्षात घ्या, दोन्ही एंड स्ट्राईक एकाच वेळेला सुटली. भले पहिली रन घ्या किंवा दुसरी, तरच ती रन ग्राह्य धरली जाईल. एकाने एका एंडवर थांबला आणि दुसऱ्याने धाव घेतली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही, हे लक्षात घ्या. अक्षर क्षणाला चेंडू जर फुटला, जो निर्णय असेल तो दिला जाईल. डेड बॉल होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे नियम आता महत्वाचे. सामना बरोबर सुटला तर चूक बरोबर. मॅच कडे जाऊया. 2 बॉल 3. पहिला बॉल. 2 पैकी बॅटची एज आणि इथून मात्र पहा सामन्यामध्ये कलाटणी आली आहे. आता मात्र कामोठे टीमच्या प्रेक्षकांच्या टाळ्या मात्र होऊ लागल्यात या संपूर्ण बॉलिंगसाठी. कारण बॉल बाकी आहे 1 आणि धावा करायच्या आहेत 3. जर 2 केल्या तर मात्र सुपर ओव्हर होईल. कालच्या दिवसात देखील, कालच्या रात्रीत देखील टेंबिवली आणि भादवडचा सामना आपल्याला आठवला. बघा विनंती, आम्ही दिवा संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचं आहे. पण टॉस करून घ्या. हवं तर आपण थांबू, 5 ते 10 मिनिटं थांबू, पण टॉस करून घ्या प्लीज. टॉस आहे ना शब्द. उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. टेंबिवली आणि भादवडचा सामना कालचा 8वा. एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या बॉलसाठी. उचललाय आणि हा मिळेल षटकार. सामना जिंकलाय शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम. या सामन्याचा सामनावीर, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण मॅच मध्ये आपलं 100% दिलं, आणि तोच खेळाडू मिस्टर आशिष परदेशी ठरला मॅन ऑफ द मॅच. या आशिष परदेशी, मी दिवा संघाच्या कॅप्टनला विनंती करेन टॉस साठी लगेच जॉईन आमच्या सोबत. कारण टॉस होणं फार महत्वाचं आहे. कारण आता 10:31 झालेत. आपली प्रतीक्षा होते प्लीज. आशिष, जबरदस्त मॅच. आज टीम भिंगारीला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्या फायदा अगदी त्याचा त्याने घेतला आणि ट्रम्प कार्ड बनले मैदानामध्ये.